ही झोमॅटोची लास्टची ऑर्डर. मला वाटलं आता ही जीवनातली माझी लास्टची ऑर्डर होती की काय काय माहिती. डिलिव्हरी करून इतक्या रात्री घरी आले 12 वाजता आणि नंतर माझी चावी सापडत नव्हती, कुठं पडली गडबडीत माहिती नाही. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आता बरेच दिवस झाले होते, केक नव्हते माझे झोमॅटोवरती आणि बनवलेले पण नव्हते, तर मी निघाले आता केकचं मटेरियल घ्यायला. यामध्ये यांची रॅली चालू होती राष्ट्रवादीची, तोपर्यंत थोडंसं थांबावं लागलं मला. नंतर त्यांच्या रॅलीमध्ये मिक्स झाले आणि गेले मटेरियल आणायला. मध्ये मला इव्हेंट्सच्या ऑर्डरच होत्या, त्यामुळे मग मी काही केकवर लक्ष दिलं नव्हतं. आता ऑर्डर्स नाही आहे जास्त, म्हणून मग मी आले केकचं मटेरियल घ्यायला. हे असं मटेरियल ठेवलं आणि निघाले आता घरी यायला. हो, मी सध्या सगळेच कामं करते, डेकोरेशन पण करते, केक पण बनवते, झोमॅटोवरती डिलिव्हरी करायला पण जाते, कारण मला आता सध्या गरज आहे पैशांची. गरजा कमी आहेत माझे, पण EMI जास्त होऊन बसलेले आहेत. बिझनेसमध्ये लॉस झाला होता, तो रिकवर करायचे दिवस आहेत. आता मी मटेरियल घेऊन आलेले आहे घरी. त्यानंतर मला करायचे 2 केक, एक ब्लॅक फॉरेस्ट आणि एक व्हाईट फॉरेस्ट. मग मी मांडलाय आपल्या घरामध्ये सगळा राडा. आता माझे केक बनवून झालेले आहे आणि मी निघाले आता झोमॅटो डिलिव्हरीसाठी. त्या अगोदर म्हटलं पेट्रोल भरून घ्यावं, कधी सांगता येत नाही झोमॅटोवाले किती लांबची ऑर्डर देतील ते. परत डिलिव्हरी मी नाईटला करते, तर मग पेट्रोल संपलं तर असं काही इश्यू नको यायला, त्यामुळे पहिले भरून घेतलं. आणि ही आली मला फर्स्ट ऑर्डर. हे लोकेशन मला काही समजत नव्हतं कुठं आहे एक्झॅक्टली. हे यांचं रो हाऊसमध्ये यांनी चालू केलेलं. त्यानंतर आली मला ही दुसरी ऑर्डर, ही आहे तिसरी ऑर्डर, नंतर आली ही चौथी ऑर्डर. झोमॅटोवाले कुठली पण ऑर्डर देतात तुम्हाला, लोकेशन काय असं फिक्स नसतं त्यांचं. नंतर आली ही 5वी ऑर्डर, ही एक आली 6वी ऑर्डर. त्यानंतर आली मला KNSची ऑर्डर, ही आहे दिल्ली स्वॉचची ऑर्डर निगडीची. नंतर ही आहे लास्टची ऑर्डर आणि या ऑर्डरने मला खूप जास्त ताण दिला. एकतर माझं गिग टायमिंग संपलं होतं, तरी पण मला ही ऑर्डर अलॉट झाली. त्यानंतर मी निघाले. आता इथे खूप जास्त लांब होती, देहू रोडची होती ही ऑर्डर आणि जायचा रस्ताही खूप चांगला नव्हता. त्यानंतर ती ऑर्डर डिलिव्हर्ड केली. बरं झालं लोकेशन तरी एक्झॅक्ट होतं, त्यामुळे मला कस्टमर लगेच भेटले. पण नंतर आणखी एक काम वाढून बसले, कारण माझी चावी कुठे हरवली घराची मला माहिती नाही. खिशामध्ये नव्हती, मी पॉकेट्समध्ये ठेवली होती हुडीच्या पुढच्या, कुठं पडली माहिती नाही. नंतर सिक्युरिटी गार्डकडे एक एक्स्ट्रा ठेवलेली होती, त्यांच्याकडून कलेक्ट. सिक्युरिटी गार्डची आज नाईटची ड्युटी नव्हती, त्यांचं घर जवळच होतं, मला माहीत होतं. त्यांना कॉल केला आणि त्यांना बोलवून घेतलं मंदिराजवळ आणि त्यांनी चावी दिली मला. असं काही ना काही रोज चॅलेंजेस येतच राहतात मला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.